तुम्ही आता आंदोलनामध्ये सहभागी झालात, या पुढची स्ट्रॅटेजी काय असणार आहे? पुढची स्ट्रॅटेजी सांगायचे जर झालं तर खऱ्या अर्थानं या देशामध्ये अनेक प्रश्न आहेत. काल परवाची बातमी आहे की या देशामधल्या 92,000 शाळा ज्या आहेत ह्या 5 वर्षामध्ये बंद झालेल्या आहेत. अतिशय शोकांतिकेची बाब आहे. लाज वाटली पाहिजे या लोकांना जे सत्तेमध्ये आहेत. खरं म्हणजे आणि महाराष्ट्रामधल्या पण शाळा त्या ठिकाणी मोठी संख्या आहे. महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर 18,000 सरकारी शाळा ह्या सरकारनं 20 पटसंख्येच्या कारण सांगून त्या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 65,000 पेक्षा जास्त शाळा ह्या दत्तक शाळा योजनेअंतर्गत कॉर्पोरेटच्या घशात घालण्याच्या, त्यांच्या खाजगीकरण करण्याचा डाव या सरकारनं राखलेला आहे. 419 गव्हर्नमेंट ITI हे मंदिर ट्रस्टला देण्याची घोषणा मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केलेली आहे. तर एकूणच शिक्षणाच्या खाजगीकरण करून, कॉर्पोरेटीकरण करून, कॉर्पोरेटच्या घशामध्ये घालण्याचा सरकारचा डाव आहे आणि शिक्षणाचं खाजगीकरण हे लोक करतात. गरिबाच्या मुलांना, मध्यमवर्गीयांच्या मुलांना शिक्षणापासून दूर सरकार ठेवत आहे. त्या ठिकाणी हायर एज्युकेशनच्या बाबतीतही तेच आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये यांनी फ्रीशिप OBC विद्यार्थ्यांची 900 कोटी रुपयांची फ्रीशिप योजना बंद केली. जे IIT मधून येतील त्यांनाच त्यांचा लाभ घेता येतो, पण कॉमन जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी फ्रीशिप योजना यांनी बंद केली. या ठिकाणी FRA आहे. FRA म्हणजे दलाल बसलेले आहेत. त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या FRA मध्ये दलाल बसलेले आहेत आणि ते दलाल शिक्षण जे सम्राट आहेत, माफिया आहेत, त्यांची दलाली त्या ठिकाणी करतायत. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा पालकांना लुटण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांचे जे पालक आहेत त्यांच्या कर्जाचा बोजा वाढवण्याचं काम हे गव्हर्नमेंट करत आहे. या ठिकाणी कंत्राटीकरण करून, ठेकेदारी पद्धती करून लोन, तर हे लोक लोनचा बोज देतात पण पुन्हा नोकऱ्या नाही आणि त्यामुळे सुद्धा तरुण भरकटले जात आहेत आणि व्यसनाधीन होत आहेत, व्यसनाच्या आहारी जात आहेत. या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये मेडिकल कॉलेज, आज मंत्र्यांची अवस्था अशी झालेली आहे 25 लाख रुपये द्या आणि नर्सिंग कॉलेज घेऊन जा. मी स्वतः नर्सिंग ITIची आंदोलनं केलेली आहेत. अनेक नर्सिंग कॉलेज बंद शासनाला करावी लागलीत, पण तरी सुद्धा त्यांची पाठराखण मंत्री जे हसन मुश्रीफ करताना त्या ठिकाणी दिसतात. मंगल प्रभात लोढा ITI वाल्यांची पाठराखण करताना दिसतात. त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस स्वतः त्या ठिकाणी FRA ला पाठराखण करतात. म्हणजे एवढा मोठा जे इंडस्ट्री आहे, एज्युसिटीच्या या ठिकाणी आम्हीच देतात. बेसिक गोष्टी द्या ना आम्हाला. महाराष्ट्रातल्या 513 शाळांमध्ये शौचालय नाही आहे, यांच्या UDASचा रिपोर्ट सांगतो. मग हे सगळे जे प्रश्न आहेत, आमच्या शिक्षणाचा प्रश्न असेल, रोजगाराचा प्रश्न असेल आणि हे एकूणच जे प्रश्न निर्माण झालेले आहेत ते शिक्षणावर कमी खर्च जे सरकारनं केलेला आहे. म्हणजे कोठारी कमिशनच्या रेकमेंडेशन आहेत की GDPच्या 6% खर्च हा शिक्षणावर झाला पाहिजे, पण कुठल्याही प्रकारचा खर्च जे आहे सरकार करताना दिसत नाही. उलट शिक्षणावरचा बजेट कमी करायचा आणि फालतू गोष्टीमध्ये पैसे खर्च करायचे, स्वतःची जबाबदारी ढकलायची, शिक्षणाचं खाजगीकरण करायचं, अशाच प्रकारचं धोरण नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून या सरकारनं आणलेलं आहे. तेव्हा पुढील भविष्याचा विचार करता आमचं सरळ म्हणणं आहे की राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळात मोफत आणि सक्तीचं शिक्षण त्यांच्या संस्थानामध्ये दिलं. जे कोणी आपल्या मुलाला शाळेमध्ये पाठवणार नाही त्यांना त्या काळात 8 आण्यांची शिक्षा म्हणजे 50 पैशाची शिक्षा त्या ठिकाणी होती. आज सरकार हे करताना दिसत नाही. RTE आली, पण RTEच्या माध्यमातून पोकळ 25% ते पुन्हा त्या ठिकाणी पोकळ करण्याचं काम त्या ठिकाणी झालं. आज शोकांतिका आहे महाराष्ट्राची की महाराष्ट्राचे डेप्टी CM एका अपघातामध्ये त्यांचा मृत्यू होतो आणि त्याच दिवशी मात्र काही पोद्दार ग्रुप सारख्या शाळांना अल्पसंख्याकाचा दर्जा मिळतो. आणि अल्पसंख्याकाचा दर्जा कशासाठी? वाटेल तेवढी फीस वाढवण्यासाठी, पालकांना लुटण्यासाठी. सरकारने काय ॲक्शन घेतलं? हे प्रश्न आहेत. तेव्हा अनेक प्रश्न आहेत. हे जे दलाली करणे आहे, सरकारमधले मंत्री दलाली करतात शिक्षण माफियांची, हे जोपर्यंत बंद होणार नाही आणि या ठिकाणी शेवटच्या प्रत्येक घटकाला जोपर्यंत शिक्षण मिळणार नाही तोपर्यंत ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनची ही लढाई सुरू राहील. देशातील सर्वात पहिली विद्यार्थी संघटना, स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतलेली एकमेव विद्यार्थी संघटना म्हणून आज 90 वर्ष 12 ऑगस्टला आम्हाला पूर्ण होतात. ही संघटना म्हणून, विद्यार्थी संघटनांची जननी म्हणून ही आमची नैतिक जबाबदारी आहे आणि यासाठी आम्ही लढत राहू.